आज आपण प्रिन्सेस कट बोटनेक बॅक हुक ब्लाऊज कटिंग करतोय। इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलाय। आता माप टाकूया। उंची आहे आपली 13 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिवण्यात असं आपण 14.5 इंचाला मार्क करून घेतोय। 1.5 इंच मार्जिन घेतोय कारण आपल्याला एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करायचं आहे। खालच्या साईडला सरळ लाईन आखून घेऊया। शोल्डर घेतोय आपण 7 इंच, हे आपण अंगावरून घेतलेलं माप आहे। त्यानंतर मुंडा खोली घ्यायची आहे 7.5 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 7 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉइंट्स आपण जोडून घेऊया। अशा पद्धतीने पॉइंट्स दिल्यामुळे आपली मुंडा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। आपली छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन इथं जोडून घेऊयात, म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं जाईल। गळा रुंदी घेऊयात 3.5 इंच। आता पुढील गळा आपला 6.5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 7 इंचाला मार्क करून पुन्हा खालच्या साईडने 3.5 इंचाला मार्क करून इथं हा बॉक्स तयार करून घेऊयात। ह्या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या। मी इथं पंचकोनी गळ्याचा शेप देऊन घेते, त्यासाठी मी खालच्या साईडने इथं 1.5 इंचाला मार्क करून बाजूकडून अर्धा इंच बाहेर येत अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे। आता हा पॉइंट्स आपल्याला वरच्या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे पहा। त्यानंतर मागील मुंड्यासाठी इथं आपण 1 इंचाला मार्क करून वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाचा शोल्डर उतार द्यायचा आहे, तिथं मार्क करून त्या लाईनचा सेंटर काढून घ्यायचा आहे। आता आपण वरच्या साईडला अर्धा इंचाचा उतार देऊन घेतोय पहा, हा उतार द्यायला विसरायचा नाही। आता आपली जी मुंडा रेषा आहे तिथेच आपल्याला आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून अशी लाईन आखून घ्यायची आहे। हे मार्क आपण पुढील मुंड्यासाठी करतोय पहा। सुरुवातीला आपण मार्क करून घेतोय, त्यानंतर आपण दोन्ही मुंड्याचे शेप देऊन घेणार आहोत। फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला येत अशा पद्धतीने आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे पहा। अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे आपल्या मुंड्यामध्ये कोणत्याही प्रकारची चून येत नाही। आता बंद बाजूकडून इथं 1 इंचाला मार्क करून पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे पहा। पुढील मुंड्याचा शेप देत असताना 1 इंच आपल्याला कंपल्सरी आतल्या साईडला जायचं आहे, नाहीतर मग आपल्या मुंड्यामध्ये घोळ येतो। आता प्रिन्सेसचे परफेक्ट टक्स कसे घ्यायचे ते पाहूयात। तर एक आपला कमरेच्या बाजूला टक्स येतो आणि दुसरा आपण शोल्डरच्या इथून घेत असतो। तर ते टक्स कसे काढायचे पाहूयात। शोल्डरच्या इथला टक्स आपण शोल्डर पट्टीच्या इथून घेत असतो। तो काढण्यासाठी आपल्या छातीचा चौथा भाग घ्यायचा, जो की येतो 9 इंच, त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच ॲड करायचा आहे, म्हणजेच झालं 10 इंच। आणि शोल्डर पट्टीच्या इथं अर्धा इंच शिवण्यात जाणार, असं टोटल आपल्याला 10.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर दुसरा टक्स येतो आपला कमरेच्या इथून। छाती आहे 36 इंच, त्यानुसार 3.6 इंचाचा आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे। जिथे आपण 10.5 इंच मार्क केलं होतं तिथंच आपल्याला 3.6 इंचाला मार्क करून पुन्हा कमरेच्या बाजूवर आपण 3.6 इंचाला मार्क करून घेतलं। आता हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पहा। आता प्रिन्सेसचा शेप कसा द्यायचा ते पाहूयात। इथे आपण जो छातीचा टक्स पॉइंट घेतलाय तो अर्धा इंच आपल्याला मुंढ्यात मार्जिन सोडून अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे पहा। इथं साधारण अर्धा इंच इतपत अंतर आहे। आता कमरेच्या इथं आपल्याला 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे पहा। हा छातीनुसार बदलत असतो, तिथूनच वरच्या साईडला 2 इंचाला मार्क करून मी अशा पद्धतीने आपल्या प्रिन्सेसचा शेप देऊन घेतलेला आहे पहा। आता कमरेवर जो आपण 2 इंचाचा टक्स घेतलाय तो इथं आपल्याला पुढं वाढवून घ्यायचा आहे, ही गोष्ट करायला विसरायचं नाही। त्यानंतर वरच्या साईडला इथं आपण अर्धा इंचाला मार्क करून ही लाईन आखून घेतोय। आपण जे इथं अर्धा इंच मार्क केलं त्याचा आपण पुढे टक्स घेणार आहोत। तर इथंच आपण प्रिन्सेसचा शेप दिला, तिथून खालच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करून दोन्ही साईडला 1.5 इंच मार्क करून इथं आपल्याला हा टक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। आपण दोन्ही बाजूला 1.5 इंच घेतलं, कारण हा पूर्ण टक्स आपल्याला अर्धा इंचाचा तयार करायचा आहे। हे 2 टक्स फार महत्त्वाचे आहेत। हे परफेक्ट आले कीच आपल्या प्रिन्सेसला परफेक्ट शेप येतो, त्यामुळे हे दोन्ही टक्स आपल्याला अगदी परफेक्ट घ्यायचे आहेत। इथं आपलं संपूर्ण पुढील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता आपण कटिंग करतोय। पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करावा
ते पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. मी तुमचा फार वेळ न घेता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. मागील मुंढा कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला शोल्डर उतारसुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, त्यानंतर आपण पुढील भागातून मागील भाग सेपरेट करतो आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला मागील भागात काही चेंजेस करायचे असतात. सुरुवातीला इथं आपण मागील भागातून अर्धा इंच मायनस करतो आहे. पहा, मी खालच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेते आहे. तर पुढील भागात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं, परंतु मागील भागात आपल्याला फक्त 1 इंच शिलाई मार्जिन लागणार आहे. त्यानुसार इथं मी अर्धा इंच कट केलं. त्या लाईनवर आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, जो की येतो 7 इंच. त्यामध्ये 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे मार्क करून झाल्यानंतर इथं आपल्याला वरच्या साईडला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, जो की येतो 9 इंच. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे दोन्ही पॉईंट्स इथं आपण जोडून घेतो आहे, म्हणजेच मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला मागील भाग हा छोटा होणार. त्याचसोबत आपल्या मुंढ्यामध्ये सुद्धा चुण्या येतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा आपला बॅक हुक ब्लाऊज आहे, त्यामुळे इथं आपण मागच्या साईडला आय हुक करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जे 1/2 इंच शिलाई मार्जिन लागतं ते इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. ही गोष्ट करायला विसरायचं नाही. हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊयात. त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा पेपर कटिंग करून घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पेपर पॅटर्नपासून अस्तरवर ब्लाऊज कसा कटिंग करावा ते पाहणार आहोत, कारण आपला बॅक हुक ब्लाऊज आहे. त्याचसोबत आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याच ब्लाऊजची शिलाई पाहणार आहोत. हा आपला लेहंग्यावरचा ब्लाऊज आहे, तर मी पुढील व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने साडीपासून लेहंगा कसा शिलाई करावा ते सुद्धा सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. आता आपण पुढील भागाचं कटिंग करूयात. तर इथं मी मागील भाग बाजूला ठेवून घेतला. सुरुवातीला इथं आपल्याला पुढील मुंडाचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने आहे असा व्यवस्थित कटिंग करून घ्या. त्यानंतर आपल्याला पुढील गळ्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, आता आपण दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घेऊयात. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने प्रिन्सेसचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. आपण जो वरच्या साईडला 2.5 इंचाचा टक्स घेतला होता, तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे. इथं आपल्या टक्सचं जे एक्स्ट्रा पेपर होतं ते सुद्धा आपण कटिंग करून घेतलं. आता इथे आपल्या कमरेच्या बाजूचा जो साईड पार्ट आहे त्यावर आपल्याला मागील भाग अशा पद्धतीने ठेवून इथं मार्क करून एक्स्ट्राचा पेपर कटिंग करून घ्यायचा आहे. ही गोष्ट करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला पुढील भाग हा कमरेच्या बाजूने मोठा होणार. आता आपण बाही कटिंग करतोय, तर त्यासाठी इथं मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आपली तयार बाही 11 इंचाची होणार आहे. त्यानुसार आपण ही मापं टाकतोय. इथं आपल्याला 10 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. फुगा बाही शिवत असाल तर 34 आणि 36 मापासाठी ही मापं अगदी परफेक्ट आहेत. इथं आपण 10 इंचाला मार्क करून घेतलं. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेतोय. आता आपल्या छातीनुसार इथं कॅफ हाईट घेतोय आपण 3.6 इंच. पहा, मी अशा पद्धतीने मार्क करून इथं आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे. आता ह्या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. पहा, जो की येतो 9 इंच. तर इथं मी 9 इंचाला मार्क करून घेते. त्यामधून आपल्याला 1.5 इंच मायनस करायचं आहे, जे की आपलं शिलाई मार्जिन आहे. आता बंद बाजूकडून मार्जिन लाईनपर्यंत अशी सरळ लाईन आखून घ्या. पहा, आता ह्या लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. तर वरच्या साईडला इथं मी टेप ठेवून अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून ह्या लाईनचा सेंटर काढून घेते. त्याच सेंटरवर वरच्या साईडला इथं आपल्याला अर्धा इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. आता बंद बाजूकडून 1.25 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने आपण मागील मुंडाचा शेप देऊन घेतोय. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही लाईन जोडून घेऊया. तर ही आपली फुगाबाही आहे, त्यामुळे इथं आपण पुढील मुंडाचा शेप नाही देणार आहोत. आता वरच्या साईडला इथं आपल्याला 3.5 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पहा, आता बंद बाजूकडून इथं आपण 4 इंचाला मार्क करून घेतोय. पुन्हा आपल्याला वरच्या साईडला 4 इंचाला मार्क करून इथं हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ही मापं आपण छातीनुसार घेतोय. आता बंद बाजूकडून 2 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, गोलव्या शेपमध्ये इथं आपण मुंढ्याच्या सेंटरला अशा पद्धतीने जोडून घेतोय. इथे जर तुम्हाला बाहीचे फुगे कमी हवे असतील तर 3 ते 3.5 इंच अंतर घ्या.
इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग केलेलं आहे. आता आपण कटिंग करून घेतोय. आहे असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं आपण अगदी व्यवस्थित असं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे. इथं आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालं. आता हे आपण अस्तरवर कटिंग करून घेऊयात. इथे मी बंद बाजूकडून अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे. पहा, सुरुवातीला इथं आपण मागील भाग घेतोय. मागील भाग आपला बॅक हुक आहे, तरीसुद्धा आपल्याला बंद बाजूकडून ठेवून घ्यायचं आहे. का ते पुढे मी सांगणारच आहे. असा इथं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन न घेता आहे असा मागील भाग आपल्याला इथं व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने. इथे पहा, आहे असा मागील भाग आपण ड्रॉ करून घेतला. आता आपल्याला हा कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपण मागील गळा ड्रॉ करून घेतोय. तर गळा रुंदी घेतली होती आपण 3.5 इंच, ती इथं मी मार्क करून घेते. मागील गळ्याची खोली आहे 10 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं आपण 10.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडच्या गळ्याची खोली इथं आपण 4 इंच घेतोय. आता आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पहा, आता वरच्या साईडने इथं आपण 3 इंचाला मार्क करून घेतोय. इथं आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेतोय. पहा, हा आपला बोटनेक ब्लाऊज आहे, त्यानुसार इथं आपण मापं टाकतोय. आता बंद बाजूकडून अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, साधारण इथं 3 ते 3.5 इंचावर मार्क करून घ्या. पहा, तुमच्या साईजनुसार मार्क करा. इथं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण आहे असं कटिंग करून घेतोय. जेव्हा आपण हा मागील भाग शिलाई करून तयार करणार, त्यानंतरच इथं आपण मध्यातून दोन्ही पार्ट सेपरेट करून घेणार आहोत. कारण हा आपला बॅक हुक ब्लाऊज आहे. त्यानंतरच इथं आपण मागील भागाला आय हुक करून घेणार आहोत. म्हणजेच आपल्या दोन्ही पट्ट्या ह्या समान लागतात. इथं आपल्या मागील भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण साईड पार्ट कटिंग करून घेतोय. तर इथं मी बंद बाजूकडून अस्तर घेतलेला आहे. पुढील भाग आपल्याला अशा पद्धतीने बंद बाजूकडून ठेवून घ्यायचा आहे. आता आहे असा ड्रॉ करून घेऊया. तर हा आपला बॅक ओपन ब्लाऊज आहे, त्यामुळे हा समोरील साईड पार्ट बंद बाजूकडून ठेवायला विसरायचा नाही. व्यवस्थित पहा, मी बंद बाजूकडून ठेवून आहे असा ड्रॉ करून घेतलेला आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये आपल्याला दोन्ही साईड पार्टमध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं. तर जिथे आपण दोन्ही पार्ट जोडत असतो तिथेच आपल्याला पुढल्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जितकं शिलाई मार्जिन पाहिजे त्यानुसार तुम्ही इथं वाढवू शकता. आता आपण हे आहे असं कटिंग करून घेतोय. पहा, आपला पुढील भाग हा अशा पद्धतीने कटिंग होणं गरजेचं आहे. मध्यात आपली बंद बाजू आली पाहिजे. आता आपण दुसरा साईड पार्ट कटिंग करून घेऊया. तो आपल्याला ओपन बाजूकडून अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. पहा, आहे असं आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईड पार्टमध्ये आपण शिलाई मार्जिन वाढवून घेतलं. पहा, आता आपल्याला हे आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपले दोन्ही साईड पार्ट अगदी व्यवस्थित असे आपण कटिंग करून घेतले. आता आपण बाही कटिंग करून घेतोय. तर अस्तरच्या ओपन बाजूकडून अशा पद्धतीने आपल्याला बाही ठेवून आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. पहा, ह्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंगसोबत अस्तरवर ते कशा पद्धतीने ठेवून कटिंग करावं ते पाहिलं. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच ब्लाऊजची शिलाई पाहणार आहोत, तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथं पहा, आपण आहे अशी बाही कटिंग करून घेतोय.
इथे आपण संपूर्ण ब्लाऊज अगदी परफेक्ट असा अस्तरवर कटिंग करून घेतलेला आहे। आता हेच पॅटर्न मी मेन फॅब्रिकवर आहे असे अर्धा इंच मार्जिन सोडून कटिंग करून घेतलेले आहेत। पहा, आपले दोन्ही साईड पार्ट, मागील भाग आणि बाही। पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची शिलाई पाहणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।